काल मुंबईमध्ये जोरदार पावसामुळं एक झाड कोसळून 11 विद्यार्थी हे जखमी झाले. एकाचा मृत्यू त्याच्यामध्ये झालाय आणि ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. या घटनेबद्दल महानगरपालिकेने दखल घेतली किंवा पुढे काय करेल याबद्दलचा सगळ्या सूचना सरकारतर्फे देण्यात आलेल्या आहेत. परंतु मी जे काही वक्तव्य केलंय मी ते हे सांगितलंय की झाड पडणं किंवा वीज पडणं ही नैसर्गिक आपत्ती जरी असली तरी याची दक्षता ही कॉर्पोरेशनने घ्यायला पाहिजे. तिथलचे आयुक्त असतील, पदाधिकारी असेल तरी हे त्याची काळजी घेतली पाहिजे. पावसाळ्याच्या पूर्वी जे झाडं पडायच्या मनस्थितीत असतात, ज्यांच्या फांद्या लोंबकळल्या असतात, ही झाडं काढली गेली पाहिजे. निसर्ग प्रेमी म्हणून किंवा इतर म्हणून त्या अशा घटनेकडे दुर्लक्ष जर केलं तर आज जे काही बळी गेलाय तर असे बळी जातील. म्हणून माझ्या या विधानाचा गैरअर्थ काही लोकांनी काढायचा प्रयत्न केला. परंतु कालच्या घटनेबद्दल आजही विधान परिषदेमध्ये त्याच्यावर चर्चा घडवून आणण्याचा आम्ही प्रयत्न केला. सरकारने सुद्धा याबद्दल सकारात्मक भूमिका आपली मांडलेली आहे. या घटनेचा कोणी समर्थन नाही, परंतु सगळ्याला त्याचं अति दुःख झालेलं आहे आणि म्हणून या घटना भविष्यात घडू नये यासाठी सरकार सुद्धा सर्व महानगरपालिकांना आणि स्वतः सरकार यावर नियंत्रण ठेवणार आहे. राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली आहे आणि या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी काही महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले. विशेषतः सध्या जे फोडाफोडीचं राजकारण सुरू आहे त्यामध्ये अमित शहा यांचं राजकारण सुरू असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामध्ये शिवसेनेचे टीएमसीचे खासदार कडून त्यांना भाजपमध्ये न घेता वेगळा स्वतंत्र गट स्थापन करण्यात येईल, जेणेकरून भविष्यात पंतप्रधान पदाचा भाजप अंतर्गत विरोध झाला अमित शहा यांना तर बाहेरील गटांचा पाठिंबा त्यांना मिळवता येईल आणि पंतप्रधान पद मिळवता येईल. राज साहेबांनी आपलं मत या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. हे सगळं भविष्यवाणी आहे. मग खरंच पंतप्रधान बदलणार आहेत का? मग त्यावेळेला लॉबिंग होणार आहे का? आणि पक्षातला एखादा गट असा पंतप्रधानासाठी दावेदार असला तर त्याला शिंदे साहेब पाठिंबा देणार आहेत. ह्या सगळ्या भविष्यवाणी आहेत. म्हणून त्याच्यावर आता वक्तव्य करणं योग्य होणार नाही. ज्या ज्या वेळेला असे काही प्रसंग येतील त्यावेळेला एकनाथ शिंदे साहेब आपला निर्णय सांगतील. असं पण म्हणतायत आणि त्यासोबत सचिन ज्या पद्धतीने आलेले त्याच्यावर पण टीका केली. गलिच्छ राजकारण नाही. आता काल तुम्ही पाहिलं सचिन आहेर पक्ष सोडून आज शिवसेनेत आलेत, उभाटाला सोडून. त्यामागे कोणतं राजकारण होतं? विधानसभेमध्ये आमचं बहुमत नाही की आता आहे. त्यांच्या येण्याने काही एखाद्या मताचा वाढ होणार होती का? असंही काही कारण नाहीये. परंतु सचिन आहेर सारखा कार्यकर्ता, चांगला कार्यकर्ता त्या असलेल्या पक्षामध्ये त्याची जी काही घुसमट होत होती त्याच्यातून त्यांनी जर येण्याचा प्रयत्न केला किंवा तो आला तर त्याचा स्वीकार करणं हे आमचं काम आहे. म्हणून आम्ही कुणाकडेही पक्ष फोडण्यासाठी जात नाही. तर ते जे काही नाराज असतील त्यांना योग्य प्लॅटफॉर्म द्यायचं काम एकनाथ शिंदे साहेब करतायत. आता कोण कोण येतील, कधी येतील याबाबतचं आणखी कोणतंही धोरण ठरलेलं नाही. ऐन वेळेला ज्या वेळेला अशा घटना घडतील त्याची माहिती आपल्या समोर देण्यात येईल.